आय लय दुखायला लागलंय. दुखतील नाही तर काय गुदगुल्या होईल काय त्याला? हा आता शाळा चुकत्या की ग. आग लागू दे त्या शाळेला. 4 दिवस आता मी काय नाही सोडत. त्या शुभ्याला सांगितलंय गुरुजीशनी सांग इजाला लागले म्हणून. अजून 2 दिवसाच्या गोळ्या आहेत. गोळ्या घेतल्यास ना? होय ऐकल वाजायला लागल्या. आपा आली वाटतं. आता माझं काय खरं नाही. होय ती झाली ती. तू डोळं झाकून पड. काय ग असं का उभारल्यास? तुम्ही हातपाय धुवा, चहा ठेवते. आणि ह्याला काय झालंय ग? काय ते खेळताना लागले. सांगते की आवरा तुम्ही. काय लय लागलं नाही म्हणून सांगायलास? पट्टी बिट्टी लावले की? आव ते जरा फोंबारा लागलाय, रगात जायला म्हणून पट्टी लावली. जेव. ओ जेवा की. काय जेवतीस आणि काय तू जेवत नाही का? त्याला खायला तेन घालून गोळ्या तेन देऊन झोपवले. दिवसभर ते दुखण्यानं झोपला नाही. झोपू दे तुम्ही जेवा. काय करायला लागला ती? अगं काय नाही, ते कालवण सांगते म्हणून जरा डबा आवडतो. दिलं झालं असेल. आत्ता झोपला बघ खरा. मगाशी मी वरडीन म्हणून झोपायचं सॉंग करत होता. मला काय कळलं ना होय, बाप आहे मी त्याचा आणि मी त्याला मारायला बिरल म्हणून तू बी काय खरं सांगणं झाल्यास? लय लागले काय का टाकं बिकं पडल्यात? नाही म्हणजे तसं लागलंय. 3 टाक पडले ती. खरं ती डॉक्टर म्हणले ती की होईल, ती भरून येईल सगळं. खायला पियाला चांगलं त्यानं घाला गोळ्या दिल्या त्या. तुम्ही आता लय विचार करू नका. बऱ्याच बरं डोळा वाचला हे आपलं नशीब म्हणायचं. होय वा. अहो ते पैसे कशासाठी दिला होतास? जाऊन एक हिसभर अंडी घेऊन ये आणि रोज 2-2 देव खुडून, म्हणजे जखम लवकर वाळून येईल त्याची. आणि जाऊ नको म्हणा बोंबलत त्याला कुठं. लक्ष ठेव त्याच्यावर. शाळेत बी पाठवू नको. पोराच्या तोंडाकडे बघवून झाले. आय सकाळी काय आंघोळ करू दिली नाहीस आणि रातच्याला काय पुसा लागलेस ग? असू दे, वास मारताय ती. आंघोळ घालायला बाबा भ्या वाटायला. पाणी बिणी लागलं म्हणजे आणि कुठतरी. आय तू किती प्रेम करतेस माझ्यावर, माझी काळजी बी घेतेस. मग आप्पा तसं का करतात ग? त्यांचं प्रेम नाही वे माझ्यावर. इजा काय बी तोंडाला येईल तसं बोलू नको. अरे बाप आहे तुझा, जीव कसा नसतोय? आणि जीव असल्याशिवाय म्हटला वे आता त्याला अंडी आणून घाल, हे आणून घाल. रात्री बी तुला काय कसं सगळं विचारत होता तू झोपल्यावर. ते कमवायला पाहिजे का नाही सांग? त्यांनी नाही कमवलं तर आपण काय खाणार आहे? आणि मी काय जाते हवी कमवायला? जसा तुला बाप कळला नाही का नाही, तसा लई जणांना बाप कळला नाही बघ. सगळ्यांनी आई कशी असत्या आईच रेखाटली, पण बाप कवाच कुणाला रेखाटायला बी झाला नाही का, तर कुणाला कळलाच नाही. हे बघ तुझ्यासाठी तो लय काय काय करतोय, आणि तो काय काय करतोय की नाही त्याच्या पोरासाठी धडपडतोय ते मला माहिती. आणि तुला आता नाही कळणार, पण जेव्हा मोठा होऊन तू बाप बनशील का नाही तेव्हा तुला पावला पावलाला कळल तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय काय केलं. बाप त्याचं अख्खं आयुष्य आपल्या पोरांसाठी घालवते, पण कवा सुद्धा बोलून दाखवत नाही. त्यामुळे परत बापाबद्दल असलं बोलायचं नाही. हा